अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। नवरात्रीच्या पवित्र उत्सवात माता दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते। तसेच 9 दिवस 9 माळा लावल्या जातात, नैवेद्य दाखवला जातो। आपण या व्हिडिओत बघणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी नवरात्रीत कोणत्या सेवा कराव्यात। ज्यांच्यावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो त्यांना काहीच कमी पडत नाही, आर्थिक समस्या येत नाहीत। जो व्यक्ती लक्ष्मीची मनोभावे सेवा करतो त्यांच्यावर देवीची सदैव कृपा असते। नवरात्रीत लक्ष्मी मातेच्या कोणत्या सेवा कराव्यात हे बघू। लाल फुले अर्पण करावीत। शुक्रवारी लक्ष्मी मातेला लाल रंगाची फुले अर्पण करा, असे केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो। खिरीचा प्रसाद दाखवावा। नवरात्रीत देवी लक्ष्मीला खीर प्रसाद म्हणून दाखवा, यामुळे आर्थिक समस्या दूर होतात। जर तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील तर शारदीय नवरात्रीत विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि लक्ष्मी मातेला किंवा दुर्गा मातेला अर्पण करा। या उपायाने आर्थिक समस्या दूर होतात। घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावा, यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तिजोरी कायम पैशाने भरलेली राहील। हे छोटे छोटे उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती मिळवून देतील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।